पहिल्याच पावसामध्ये मुंबईची दैना उडाली आहे। मलबार हिल परिसरामध्ये म्हाडाच्या इमारतीचा भाग देखील कोसळला। म्हाडाच्या जुन्या इमारतीच्या नूतनीकरणाचं काम चालू आहे। यावेळी 3 बत्ती रोडवरील ही घटना आहे। तर म्हाडाच्या जुन्या इमारतीचं काम सुरू असताना मलबार हिल परिसरातल्या म्हाडाच्या इमारतीचा हा भाग कोसळला। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, मलबार हिल परिसरामध्ये म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळल्याचं कळतंय। सागर, सध्या मलबार हिलच्या 3 बत्ती रोडवरती मी उभा आहे आणि इथं आपण पाहतोय की जुनी जी म्हाडाची इमारत आहे त्याच्या नूतनीकरणाचं जे काही काम सुरू होतं त्यावेळेला फाउंडेशनचा काही भाग आणि संरक्षण भिंतीचा काही भाग जो आहे तो रस्त्यावरती कोसळल्याचं समोर आलेलं आहे आणि या घटनेनंतर इथल्या सगळ्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतो की वरती ज्या इमारतीचं नूतनीकरणाचं काम सुरू होतं तिथे सुद्धा काही रहिवाशी राहत होते आणि या घटनेनंतर त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। शिवाय वाहतुकीचा रहदारीचा अत्यंत असणारा हा 3 बत्तीचा रोड मानला जातो। अत्यंत VIP लोकांचा हा रहदारीचा रोड आहे आणि त्यामुळे वाहतुकी सुद्धा काही प्रमाणामध्ये संथ करण्यात आलेली आहे। काही गाड्यांना रोखून ठेवण्यात आलंय, तर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जे काही जवान आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या जिथे दुर्घटना घडलेल्या आहेत त्या पोर्शन पासून सगळ्यांनी लांब राहण्याचा सल्ला जो आहे तिथल्या लोकांकडून दिला जातोय। पुढच्या बाजूला आपण पाहतो की वरती काही लोक सुद्धा रहिवासी लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र जुन्या म्हाडाची जी काही इमारत आहे त्या इमारतीचं नूतनीकरणाचं काम म्हाडा वरच्या बाजूने करत होती। मात्र फाउंडेशनचा खालची आणि संरक्षण भिंतीचा जो काही भाग आहे तो घसरून खाली फुटपाथवरती आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे वरती काम सुरू असताना खालच्या या सुरक्षिततेची काय गॅरंटी आहे असा सुद्धा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जातो आहे। त्यामुळे या घटनेनंतर लागलीच अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचलेले होते। त्यावेळेस सुद्धा पोलीस सुद्धा या ठिकाणी काही वेळापूर्वी पोहोचलेले होते आणि आता इथल्या लोकांना बाजूला करण्यात आलेलं आहे आणि अजून सुद्धा धोकादायक परिस्थिती जी आहे तिथल्या पाहायला मिळते आहे। कारण जो भाग खाली घसरून खाली आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आजूबाजूचा भाग सुद्धा कोसळू शकतो किंवा घसरू शकतो अशा पद्धतीची भीती व्यक्त केली जाते आणि म्हणून इथल्या सगळ्या लोकांना बाजूला राहण्याचा सल्ला जो आहे तो दिला जातोय। पुढच्या बाजूला आपण पाहतो की पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत, अग्निशमन दलाचे जवान सुद्धा या ठिकाणी आहेत आणि हा रहदारीचा जो रस्ता आहे तो गाड्यांनी इथे या रस्त्यावरती जास्त गाड्या येऊ नयेत यासाठी सुद्धा प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत। पुढच्या बाजूला काही गाड्या ज्या आहेत त्या थांबवण्यात आलेल्या आहेत आणि पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर अग्निशमन दल आणि म्हाडाचे काही अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला जातोय। मात्र याच्या बाजूला जी म्हाडाची आणखी एक इमारत आहे त्या इमारतीत सुद्धा अशा पद्धतीने नूतनीकरणाचं काम हे करण्यात आलेलं होतं। मात्र आता या इमारतीचं नूतनीकरणाचं काम सुरू असतानाच अशा पद्धतीची दुर्घटना घडलेली आहे। सकाळपासून पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे मुंबईत अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत आणि मलबार हिल सारख्या रहदारीच्या कृष्णा, त्यामुळे मुंबईकरांनी देखील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।